बेळगाव केंद्रशासित प्रदेश झालाच पाहिजे, मराठी माणसांवरील अन्याय थांबला पाहिजे असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। काँग्रेसनं कर्नाटकातील आमदाराला समज द्यायला हवी असं देखील आदित्य ठाकरे म्हणाले। कर्नाटकचे आमदार लक्ष्मण सवदी यांच्यावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी हे वक्तव्य केलंय। ज्या पद्धतीने काँग्रेसच्या आमदारांना बघा, मी हेच सांगितलेलं आहे, काँग्रेसचं असो की भाजपचं असो, जे कोणी महाराष्ट्र विरोधी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। मुंबई केंद्रशासित करण्याचा जो काही भाजपच्या पण मनात होता आणि आता ह्या आमदाराच्या मनात आहे, हे आधीपासून आहे। पण मुंबई ही मराठी माणसांनी लढवून मिळवलेली आहे आणि मी आधी पण मागे बघा आधी पण सांगितलेलं आहे की पहिली गोष्ट म्हणजे बेळगाव हे केंद्रशासित झालंच पाहिजे। तिथे मराठी माणसावर जो अन्याय होतोय ते चुकीचं आहे ते आणि काँग्रेस समज दिली पाहिजे ना, कुठच्याही पक्षाची असो ते। बघा, वर्षानुवर्ष काँग्रेस आणि भाजप या दोघांची सरकार आम्ही कर्नाटकात बघितलेली आहेत। ठीक आहे, चांगलं काम ते कर्नाटकासाठी करत असतील, पण बेळगाववर जी मराठी माणसावर अन्याय होतोय, अत्याचार होतोय, तो थांबला पाहिजे आणि बेळगावमध्ये केंद्रशासित राज्य जाहीर झालं पाहिजे।